न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय। अशातच नववर्षाचं स्वागत करायला रोमॅन्टिक ॲक्शनचा भरणा असलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला सज्ज होतोय। सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा खुर्ची हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। येत्या 12 जानेवारी 2024 ला हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होतोय। या चित्रपटाचा टीझर आल्यापासून खुर्चीचं राजकारण पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढून राहिली होती। आता या उत्सुकतेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे। संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत, आराध्या मोशन फिल्म्स आणि योग आशा फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्तीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे। डॉक्टर अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आलेत। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरित्या पेलवली आहे। राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करतायत, तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतीक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे। चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळ यांनी सांभाळली आहे। चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुरवार, सनकी स्वरधर्व तसेच संजय शिंदे लिखित असून सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी गाण्यांना संगीत दिलं। या चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपूरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहे। तर संगीताची धुरा अभिषेक काटे आणि सन्मित वाघमारे यांनी उत्तमरित्या पेलवली आहे। तर म्युझिक अरेंजर म्हणून अमोल इनामदार यांनी उत्तम काम केले। खुर्ची या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत। याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे। खुर्ची हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच 12 जानेवारी 2024 मध्ये येणार असून खुर्चीचं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे। सर्वप्रथम नमस्कार, मी श्रेया पासलकर। या मूवीमध्ये मी प्रीती नावाचं कॅरेक्टर करते, जे की 10वी मध्ये असते मी आणि गावाकडची साधी मुलगी जी अभ्यासू असते आणि नंतर पुढे जाऊन ती प्रेमात पडते राजवीरच्या आणि त्यांची गोड अशी लव्ह स्टोरी दाखवली ती असते मूवीमध्ये आणि ती कुठपर्यंत टिकते आणि त्याच्यामध्ये किती ट्विस्ट अँड टर्न्स येतात ते मूवीमध्येच कळेल आपल्याला। कशी मजा आली चित्रपट करताना? चित्रपट करताना आम्हाला खूप जास्त धमाल आली, कारण आमच्यासोबत काम करताना खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार होते, ज्यांनी आम्हाला खूप छान सांभाळून घेतलं आणि ॲक्टिंग करताना पण मजा आली, कारण माझ्यासाठी पण एक चॅलेंजिंग रोल होता की माझ्या वयापेक्षा लहान मुलासोबत एक रोमॅन्टिक सीन किंवा त्याच्या गर्लफ्रेंडचा रोल करणं हे सुद्धा खूप जास्त चॅलेंजिंग होतं, त्यालासुद्धा आणि मलासुद्धा। सो ते करताना खूप जास्त मजा आली। तर खुर्ची नावच सांगते, पॉलिटिक्सवर आहे, पूर्ण 100% पॉलिटिक्सवर आहे पिक्चर। तर जे म्हणजे गावाकडचं राजकारण आहे त्याच्यावर पूर्ण मूवी आधारित आहे की, आणि माझं जर कॅरेक्टर बोललं तर माझं राजवीर नावाचं एक कॅरेक्टर आहे, जो अक्षय सरांना त्यांचं कॅरेक्टर सम्राट आहे त्यांना बघून तो इन्फ्लुएन्स होतो आणि त्यांना ती खुर्ची पाहिजे असती, त्यांच्यामुळं मी बघून अजून सुरेश सरांना पण ती खुर्ची पाहिजे असती। तर हे सगळं खुर्चीसाठीच असतं, बाकी सगळं हा पूर्ण प्लॉट म्हणजे आता बोलतो जे सगळेच बोलतात हे मसाला, तर मी सांगतोय तुम्हाला की ह्याच्यात रोमॅन्स आहे, सगळं आहे ह्याच्यात। तुम्हाला पॅकेज म्हणजे पॅकेजची फिल्म आहे ही भेटेल तुम्हाला। आणि माझं कॅरेक्टर अजून बोललं तर म्हणजे ह्या खुर्चीसाठी मी काय काय करतो, कुठं करतो, काय काय धडपड असती, ते तुम्ही 12 जानेवारीलाच बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि आम्हाला नक्की सांगा माझं काम कसं झालं। खुर्ची हा सिनेमा 12 जानेवारीला सगळ्यांच्या भेटीला येतोय। खुर्ची हे नावच खूप कॅची असल्यामुळे ऑब्वियसली लोक पॉलिटिक्स आणि याच्याशी कनेक्ट करतात, पण याच्यामध्ये रोमांस आहे, फायटिंग आहे, उत्तम प्रकारचं BGM आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि डायलॉग्स आहेत, ॲक्शन आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत। आणि मी नेहमी म्हणत आलो की सध्या आपली बरीच पिढी ही साऊथ फिल्म्समध्ये आपण सगळ्यांना फॉलो करतोय, त्या जास्तीत जास्त ते चित्रपट पाहतोय। तसाच प्रयत्न आम्ही मराठीमध्ये केला आणि मला वाटतं की साऊथच्या त्या थीमवरती किंवा तशा प्रकारचा मराठी पहिला खुर्ची हा चित्रपट आहे। तर मला वाटतं की तुम्ही नक्की तो 12 जानेवारीला जाऊन पहा। याच्यामध्ये राकेश बापट आहे, ते सगळं तुम्ही त्याच्यावरती इतकं प्रेम करता। मी आहे, सुरेश विश्वकर्मा आहेत, आर्यन आहे, श्रेया आहे, अशी बरीच छान स्टारकास्ट आहे। जर एक वेगळा प्रयत्न आम्ही केला आहे, तर मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हा प्रयत्न आवडेल। न्यूज इंडिया मराठीसाठी अश्विनी पुरी, नाशिक।